हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि सुंदर अशा माझ्या बागेत आपण आलेलो आहे आणि खूप छान असं दृश्य दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंप्लीट बघा. हे आल्या आल्या हे बघून माझं इतकं मन प्रसन्न झालं. किती सुंदर ताजी टवटवीत अशी लाल माठ आपली, आणि हे बघा हिरवी तांदळीची भाजी त्याच्या बाजूला किती सुंदर दिसतंय. आणि फ्रेंड्स, लसूण मिरची आणि शेंगादाण्याचा कूट घालून केली नाही भाजी, इतकी सुंदर चविष्ट आहे आणि आमची सगळ्यात फेवरेट भाजी. लाल भाजी सकाळ दुपार संध्याकाळ कधीही केली तरी आम्हाला चालती आणि भाकरी भरपूर नक्की खाऊन पहा. ते पहा, आपण एका वेळची एवढी भाजी काढून घेतली फ्रेश अशी भरली वांगी करण्यासाठी. सध्या भरली वांगी आणि वांग्याची भरी त्याचाच जोर आहे. हे मोठं झालेलं आहे वांग. आणि हे पहा, अजून एक भरताची मोठी वांगी आता जवळजवळ संपलेली आहेत. सारी कलिंगडं लागलेली आहेत. मागच्या वर्षीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले ना, त्यात 2-3च कलिंगड मिळाली होती आणि त्यातलंही 2 कलिंगड पांढरी होती, म्हणजे एक वेल पांढऱ्या कलिंगडाचा होता. ह्या साईडला तर इतकी भरली आहेत फ्रेंड्स. आता मी काढणार आहे इथलं एक कलिंगड. भरपूर विटॅमिन युक्त असतात पांढरी कलिंगड, ज्याची इथं भाजी बनवतात. ह्या वर्षीची सारी कलिंगड लाल भडक आहेत. आत्ताच ह्या वर्षी जशी ही खूप आलेली आहेत ना कलिंगडाचं पीक, तसं मागच्या वर्षी लाल भोपळ्यांचं आलं होतं. यावर्षी लाल भोपळे खूप कमी आहेत. आणि मी अजून एक कलिंगड तोडतीये. हे बघा, जरासं असं येलो पिवळं दिसलं की तोडायचं. आणि मी आलेले आहे ह्या आपल्या खरबुजाच्या वेलाकडे. आणि हे पहा, इथंही किती सुंदर असं फळ लागलेलं आहे. किती सुंदर. हे छोटं आहे एक आणि हे मोठं आलेलं आहे एक. अजूनही वेलाच्या आतमध्ये छोटी छोटी फळं आलेली आहेत. फुलं तर तुम्ही पाहतच आहे. आणि आत्ताच ह्याला पाणी घातलं आम्ही. हे बघा, ह्याच्यामध्येही किती फळं आलेली आहेत. हे पहा, हे पहा. तर मी दाखवते नवीन भाजी, ज्याला बेंगॉलीमध्ये म्हणतात पोई साग. आपल्या इथे बहुतेक मायाळूची भाजी म्हणतात. हा पालकाच्याच फॅमिलीमधला दुसरा प्रकार आहे. डाळीमध्ये घातलं मस्त लागतं, भाजी केली तरी सुंदर लागतं. हे पहा, आणि भरपूर विटॅमिन्सनं युक्त असं ही भाजी आहे. आणि किती फ्रेश आली आहे तुम्ही पाहू शकताय माझ्या बागेमध्ये. तर मी आज ही थोडीशी खुडून घेणार आहे. ह्याचे देठ असे जाड असतात. हे पहा फ्रेंड्स, आपण वरचे शेंडे ह्याचे खुडून घेतोय. आणि ही खरंच खूप चविष्ट असते. तुम्हाला कधी खाण्याची संधी मिळाली तर नक्की खाऊ शकताय तुम्ही ही मायाळूची भाजी किंवा आपला वेगळ्या प्रकारचा पालक. हे पहा फ्रेंड्स, मी थोडा डाळीसाठी घेतलेला आहे, डाळीत घालणार आहे आज. हे बास्केट तर फुल भरून गेली आपली फ्रेंड्स. हे पहा. तर फ्रेंड्स, मी उभारलेली आहे आपल्या मक्याच्या कणसाच्या ह्या माझ्या बागेमध्ये. बघा किती सुंदर वाढलेली आहेत. अजूनही छोटी छोटी कणसं आलेली नाही आहेत मक्याची, पण मी तुम्हाला नक्की दाखवीन. मी रोज पाहत असते. तर हे इतकं छान वाटतं ना मला. इतकी छोटी छोटी रोपं लावली होती आणि पहा काय सुंदर ही बाग झालेली आहे मक्याची. हे सगळ्यात मोठं वाटतंय, पण अजूनही ह्याला कणीस नाही आलेलं. तर इथून कणसं येणार त्याला. आता मी दाखवीन तुम्हाला नक्की. या पेरातून इथून अशी कणसं आहे उभारलेली आहे आपल्या भेंडीच्या या बागेमध्ये. आणि सगळ्या भेंडी तयार झाल्यात, सगळ्या सूर्याकडे तोंड करून. हे पहा, सगळ्या तयार. मला आता ह्याही काढून घ्यायला पाहिजेत. हे पहा, आजच्या भाजीपुरती भेंडी तोडून घेतली. एक ताई म्हणत होती एकदम कशाला तोडता ताई, तर बरोबर आहे तुमचं. तर मी आजच्या पुरती सगळी भाजी ही तोडून घेतलेली आहे. तर पहा, तर हे आहे माझं फ्रेश आणि सुंदर असं हार्वेस्ट माझ्या या बागेचं. तर कसं वाटलं जरूर कमेंट करा. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.